नमस्कार, माझं नाव तृप्ती हेमंत शेवाळे। आज आपण कृषी संदर्भात बोलणार आहोत। हरित क्रांतीमुळे रासायनिक खतांचा वापर जास्त होऊ लागला, पण त्याचा दुष्परिणाम असा झाला की आपल्या शरीरावर, आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून आले। आजकाल कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, पण फक्त आपल्यावरच नाही तर जमिनीवरही त्याचे दुष्परिणाम होत चाललेत। जमिनी हळूहळू नापीक होत चालल्यात। जमिनीचा पीएच, ज्याला आपण मराठीत सामू म्हणतो, तो बिघडत चाललाय। तर त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खतांचा वापर वाढवणं ही आजकाल काळाची गरज बनली आहे। तर असंच एक जैविक खत घेऊन मी आज आली आहे। त्याचं नाव आहे ॲग्री82। तर हे एक स्टिकर आहे, पण हे फक्त स्टिकर नाही, तर ह्याचे बरेच मल्टीपर्पज यूज आहेत। फॉर एक्झाम्पल, हे वेटर आहे, ॲक्टिवेटर आहे, पेनिट्रेटर आहे, स्प्रेडर आहे। तर चला तर ह्याची माहिती जाणून घेऊया। हे आपण एका प्रयोगाद्वारे समजून घेणार आहोत। चला, काय आहे तो प्रयोग बघूया। इथे मी प्रयोगासाठी एक आळूचं पान घेतलेलं आहे। ठीक आहे, तर आळूच्या पानावर कधी पाणी टिकत नाही। ठीक आहे, ही युनिव्हर्सल फॅक्ट आहे। जेव्हा तुम्ही खतं देता, स्प्रे मारता, तेव्हा ती पण पानांवर टिकत नाही, ती पण अशी जमिनीत मिसळून जातात आणि त्याच्यामुळे तुमची अर्धी खतं वाया जातात। तर आपण इथे प्रयोग करूया। मी इथे डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲग्री82 टाकते। अगदी थोडंसंच टाकायचं आहे। दोन थेंब मी टाकलेले आहेत आणि हातानेच मिक्स करते। हे रासायनिक खत नसल्यामुळे तुम्ही हाताने पण ते मिक्स करू शकता। आता हे आळूचं पान मी ह्याच्यामध्ये बुडवते। तुम्ही बघू शकता पूर्ण पान भिजलेलं आहे। ठीक आहे, आणि हे पाठीमागे पण स्प्रेड होणार हळूहळू। ठीक आहे, हा एक प्रयोग आहे याचा। आता इथे मी एक पुठ्ठा घेतलेला आहे, तर ही आपण एक तुमची जमीन समजूया। आपण इथे जमिनीला पाणी दिलेलं आहे। तर हे पाणी बघा स्प्रेड होत नाहीये। ठीक आहे, हे असं जर जमिनीवर राहिलं तर बाष्पीभवनाने ते पाणी उडून जाईल। तर इथे मी पुन्हा ॲग्री82 हे बघा पूर्ण पसरलं आणि ते पूर्ण मातीत तुमचं झिरपून जाणार। तर त्याच्यामुळे मातीत ओलावा टिकून राहण्याचं काम करतं। हे बघा, हे असंच राहिलंय, पण हे हळूहळू पसरलंय आणि इकडचा आजूबाजूचा भाग पण तो भिजत चाललाय। आता आपण खतं देतो, खतं पाण्यातनं पण देतो आपण आणि स्प्रेमधनं। काही खतं अशी सुकी असतात, तर काही ऑइली असतात, तेलकट असतात। तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ही पाण्यावर तरंगली आहे, नाहीतर मग ती त्याच्या बुडाशी गेलेली आहे। ठीक आहे, म्हणजे काय होतं की पाण्यामध्ये पूर्ण मिक्स नाही होत खत हे कुठलंही, किंवा ऑइली असेल तर त्याचा तवंग पाण्यावर तरंगतो। तर त्याच्यामुळे तुमच्या पिकाला सगळ्या समप्रमाणात खत पुरवठा होत नाही। तर हे ॲग्री82 ॲक्टिवेटरचं पण काम करतं, स्प्रेडरचं काम करतं। तर ते कसं आपण ते बघूया। हे बघा, पूर्ण तुमचं खत पाण्यामध्ये विरघळण्याचं काम करतं आणि जे पण ज्या खताबरोबर तुम्ही हे वापराल त्याची क्षमता वाढवण्याचं काम हे ॲग्री82 करतं। हे त्याचं ॲक्टिवेशन वाढवतं। हे बघा पूर्ण विरघळलं आणि त्यामुळे तुमच्या पिकाला समप्रमाणात खत पुरवठा होईल। तर असं आहे हे ॲग्री82।